तर जळगाव विधान परिषदेमध्ये महायुतीचं टेन्शन वाढलेलं आहे, कारण रेश्मा काळे या रिंगणामध्ये आहेत, ते माघार घ्यायला तयार नाही आहेत, त्यामुळे महायुतीचं टेन्शन वाढलंय। भाजपाचे उमेदवार या ठिकाणी बिनविरोध विजयी होणार नाही आहेत, कारण शिवसेनेच्या उमेदवार यांनी रिंगणातून माघार घेतली नाही आहे। रेश्मा काळे या रिंगणात आहेत। रेश्मा काळे या बंडखोरीच्या पवित्र्यात कायम आहेत। बघा, महागारीची वेळ कालपर्यंत संपलेली आहे आणि माझा असं काहीच विचार नाही आहे। मी पाठिंबा देणार नाही। एक माझी लढाई हे कायमच ठेल आणि शेवटपर्यंत लढेल। याचा निर्णय जे काही असो, पण हे लढाई कायमच राहील। एक तो जीतेंगे या तो हारेंगे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जुगल पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। जुगल, रेश्मा काळे रिंगणातून माघार घ्यायला तयार नाहीये, त्यांची मनधरणी सुद्धा सुरू आहे। यश येईल का वरिष्ठांना, काय नेमकं चित्र आहे? नक्कीच महायुतीचे जे उमेदवार आहे नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात बंड पुकारत रेश्मा काळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे। महायुतीचे जे नेते आहेत मंत्री गिरीश महाजन हे माघारीसाठी जळगावमध्ये या ठिकाणी ठाण मांडून होते, मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी यश आलेलं नाहीये। मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील रेश्मा काळे यांची समजूत काढण्याचा कुठेतरी प्रयत्न केला आहे, मात्र या ठिकाणी रेश्मा काळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। ज्या प्रकारे नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी उमेदवारी कायम ठेवलेली आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी महायुतीचे भाजपचे जे उमेदवार आहेत नंदकिशोर महाजन यांच्यासमोर आपली उमेदवारी कायम आहे। या ठिकाणी जर विचार केला तर मंत्री गिरीश महाजन समजूत काढण्याचा प्रयत्न करतील अशा चर्चा या रंगल्या होत्या, पाठिंबा देणार अशा चर्चा रंगल्या होत्या। मात्र रेश्मा काळे यांनी म्हटलेलं आहे की आपली उमेदवारी कायम आहे। महिलेला या ठिकाणी ही उमेदवारी देण्यात न आल्यामुळे कुठेतरी आपण उमेदवारी करत आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि शिवसैनिक आपल्या पाठीशी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत। उमेदवारीवर कायम आहे। ठीक आहे जुगल, तुम्ही असेच जोडलेले राहा।